थोडा आउटपुट कमी करा ना, आवाज कमी करा, फाटतो आवाज. तो कमी ठेवा जरा, पूर्ण 80% आता थोडा वेळ समजा. आधी बरोबर होता, फक्त तो कमी करा. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे एका बाजूला आपण पाहू शकाल ते म्हणजेच प्रणव आणि एका बाजूला आपण पाहतो ते म्हणजेच प्रणव आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारा संघ नरपड सुपर किंग, तर एका बाजूला नरपड कॅपिटन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेकरिता आपण पाहतो फुलटॉस चे चेंडू मात्र इथून आपण पाहतो, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगल्या रीतीनं आज स्पर्धा बघायला मिळेल. पहिला दिवस जिथे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला परेश आणि एका बाजूला आपण पाहतो दिलेश. गोलंदाजी मार्कवर हे दिलेश आहेत. आपण पाहू शकाल जे मात्र निश्चित स्वरूपात आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. बॉक्समध्ये येतो ना, बॉक्समधून चेक करा. पहिला फलंदाज कोण होता ज्याने मात्र षटकार ठोठावला आणि त्याचा बॅट मधून होता, तर बरेचशा बॅट मधून मात्र तो षटकार बघायला मिळाला. पुढील चेंडू अर्थात तिसरा चेंडू फुलरचा चेंडू होता, डाऊन द ग्राउंड करायचा होता, जिथे प्रणव आणि परेश ही जोडी मात्र आपल्याला बघायला मिळतं. ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र सिंगल डबलचा खेळ स्वीकारला आहे आणि एका षटकारानंतर स्ट्राईक रोटेशनचं काम देखील तेवढंच महत्वाचं असतं आणि ते बघायला मिळालं. स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच 9 धावा. आमच्या समोर आमचे गुणलेखक अथर्व राऊत, पंचांच्या भूमिकेत गौरव ठाकूर असतील, शुभम राऊत असतील, हर्ष पाटील असतील. यापुढे चेंडू प्रणवला मात्र आपण पाहतो क्लीन बोर्ड. फुल्लर लेनचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा संपर्क करता आला नाही, जिथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज परतीचा प्रवास करेल गॉन. जाऊया मॅचकडे. आयोजकांनी मात्र आपण पाहतो भरपूर परिश्रम या स्पर्धेकडे घेतलेले असतात. आपण पाहू शकाल नरपड प्रीमियर लीगचा जर योग पाहिला तर अगदी तिसऱ्या प्रयत्नात हा योग सक्सेस झाला. दर्शन आणि आमचं सातत्याने मात्र कॉल चालू होते, जिथून आपण पाहू शकाल स्पर्धा रद्द, पुन्हा स्पर्धा होईल, अशा सगळ्या काही गोष्टी होत होत्या. परंतु अगदी शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा दर्शन यांनी आम्हाला शेवटचा पुकार दिला, जिथे उत्कर्ष तुम्हाला यायचा. धन्यवाद दर्शन यांचा देखील आम्ही आभार मानतो. खूप वर्षापासून षटकार मारल्यानंतर ज्यांनी परेशला स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आणून दिलं नाही, म्हणजे ही क्वालिटी राहिली गोलंदाजाची. 4-4 षटकांचे सामने आपण पाहतो. 4-4 षटकं जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. आवाज कमी करत आहे परत, म्हणजे तुमचं ते दोघांचं होत नाही, कमी होतं ना. मग ह्यांना फक्त आउटपुट मधून तर देतो, पण त्यांची पिन कनेक्ट होत नाही. नितेश दादाची पिन कनेक्ट नव्हत.
यावेळी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा देखील फटका खेळला होता. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर जिथे फलकावरती डबल डिजिट मध्ये त्या म्हणजेच 10-10 ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या काळात आपण बघणार आहोत कुठला संघ मात्र पुढे जाईल, कुठला संघ मागे राहील. येणाऱ्या काळात नरपट प्रीमियर लीग मध्ये कोणाच्या नावाचा गवगवा राहील, उद्याचा दिवस सगळ्या काही गोष्टी सांगून जातील. पुढील होणारा मॅच आपण पाहतोय सनराइज नरपट. पहिलाच मॅच आपण पाहू शकाल नरपट सुपर किंग आणि नरपट कॅपिटल मधला, जिथे सुपर किंग संघ बॅटिंग करतो, जिथे परेशच्या बॅटमधून एक षटकार बघायला मिळाला. गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिला अर्थातच परेश. जाऊया मॅच कडे. आता नवीन बॅटर जे नमितोष आहेत त्यांच्यासमोर मात्र गोलंदाजी मार्कवर अनिरुद्ध हे मात्र गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. या पुढील चेंडू ऑन साइडला, क्या बात आहे. नमितोषच्या बॅटमधून आजच्या दिवसातला दुसरा सुपर किंग आणि खऱ्या अर्थानं का आम्ही किंग आहोत ते दाखवून देतात. आलाय षटकार. खूप सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. नमितोषच्या बॅटमधून मात्र आपण पाहतोय हा अनिरुद्धचं स्वागत खूप छान केलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. बघा आता मात्र ट्रॅप तिथे रचला गेला, परंतु शेवटच्या क्षणाला धरती मातेला झेल दान होतोय. बघा क्रिकेटमध्ये कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील, कॅचेस विनिंग मॅचेस असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने इथून जेल सुटलाय. आता येणाऱ्या काळात सगळ्या काही गोष्टी बदलतील. बघा जेव्हा क्रिकेटच्या मैदानात जेल सुटला, ज्या वेळेला रोहित शर्मा हे मात्र फक्त 4 धाव्यांवरती होते, तिसारा परेरा यांनी जेल सुटला, तदनंतर जगविख्यात असा खेळाडू ठरला ज्याने मात्र खऱ्या अर्थानं त्या 264 धावांचं डोंगर उभारलं. ज्या भूतोना भविष्य ते आता पुन्हा एकदा होतील का नाही हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा. परंतु आज भरपूर वर्ष अधिराज्य गाजवतात. खऱ्या अर्थानं 264 धावांचा विक्रम करणारा एकमेव फलंदाज रोहित गुरुनाथ शर्मा, त्याचीच आठवण मात्र आपण करून देत आहेत. इथे मात्र झेल सुटल्यानंतरची मात्र संधी आणि क्रिकेट खूप महत्वाची भूमिका आहे, जिथून त्या संधीचं सोनं करावं लागेल. परेशच्या बॅटमधून ऑन साइडला अक्रॉस द बॅटचा फटका खेळला, जिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि अगदी त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून चाललेला, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला सावरलं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा. पहिल्या षटकात धावा तपासून पाहिल्या होत्या आपण, जिथे लागल्या होत्या त्या म्हणजेच 10 आणि यावेळीच आपण पाहतोय अनिरुद्धच्या 3 चेंडूंमागे धावा खर्च झाल्या 11. 21 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काळात आणखीन 3 चेंडूंचा खेळ देखील खूप महत्वाची भूमिका असेल. या पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला फटका केलाय, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचा खेळाडू मात्र चेस करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं. क्षेत्ररक्षण झालं, बघता बघता 2 धावा आल्या आणि 4 चेंडू आणि धावसंख्या थँक्यू डीजे. पंचांनी मात्र आपण पाहतोय ते चौकार कळवलाय. बघा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र चेंडू फील्ड करायचा होता, थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय चेंडू हातात असताना क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र त्या लाईनवरती राहिला. मग पंचांनी पाहिलं, निर्देशनात त्यांच्या आलं आणि त्यांनी मात्र चौकार देखील निश्चित केलाय. चेंडूंचा खेळ झाला. या षटकातला 4 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 25 धावा. या पुढील चेंडू अर्थात 5वा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला वळण दिलंय, जिथे काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. सिंगल पूर्ण झालाय, डबलचा प्रयत्न राहिला. परेश मात्र ड्रायव्हिंग सीटवर राहिलाय. परेशने चांगलं क्रिकेट दाखवून दिलंय. खऱ्या अर्थानं संघाचा फ्रंटलाईन, संघाचा ट्रम्पलाईन गोलंदाज फलंदाज म्हणून मी काय तर एक महत्वाची खेळी त्याने मात्र आता दाखवलंय. एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागली, ज्या अनुषंगाने मात्र ते आता क्रिकेट दाखवतात. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून परेश आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग. या पुढील चेंडू असेल तो म्हणजे या षटकातला अगदी शेवटचा बॉल होता. चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावतोय. बघता बघता सिंगल देखील मिळाली आणि या सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 28 धावा. 14ची सरासरी मात्र राखली आणि 28 धावा या धावफलकावरती लागल्या. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे यांना. यस डीजे.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल ज्योत येत आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर ज्योत येत आहेत जे मात्र दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकाच्या खेळाला देखील सुरुवात झाली. तिसऱ्या षटकाचं प्राचारण करण्याकरिता ज्योत यांना आपण पाहतोय. ज्योतकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. मागच्या वर्षात देखील चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली होती आणि तेच आता आलेत गोलंदाजी मार्कवर. परंतु परेश हा खेळाडू खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट, तिथून मात्र विकेट फॅक्टरी भूमिका खूप महत्वाची असेल. या पुढील चेंडू तिसऱ्या षटकातला पहिला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी देखील दर्शवलं यस. तुम्हाला मात्र आपण पाहतोय इथून जाके अपनी भैंस चराए। आज की रात है, कल से वही सयापे है, जी भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं, सब पे अपना राज है, करने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। धन्यवाद, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात नरपट प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं क्रिकेटचा रणसंग्राम. नवीन फलंदाज विभव दाखल झालेत. तिसऱ्या षटकात ज्योत आले आणि ज्योत यांनी मात्र महत्त्वाचा खेळाडू बाद केला आणि हीच त्यांची क्वालिटी आहे. त्यांना याच्यासाठीच मात्र आणलं गेलं कर्णधारानं आणि तिथून मात्र त्यांनी त्यांची भूमिका चोख बजावली. चांगलं क्रिकेट, सुपर क्रिकेट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच फलकावरती 28 धावा. या पुढील चेंडू तिसऱ्या षटकातला. 4 षटकांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं, ज्यामध्ये आज 40+ क्रिकेट देखील चांगल्या रीतीने बघायला मिळेल. महिला माता भगिनी देखील आज मागे नाहीत. आता आपण पाहू शकाल आजची परिस्थिती बदलली आहे. फक्त चूल आणि मूल ही भूमिका राहिलेली नाही, तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज महिला देखील पुढे येत आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल, मी मगाशी देखील उल्लेख केला की चूल आणि मूल ही फक्त भूमिका आता सांगून चालणार नाही. आज महिलांनी देखील खूप चांगली उंची गाठलंय. जिथे पुरुष पोहोचू शकले नाही तिथे मात्र महिलांचा देखील बोलबाला राहिला आहे. ज्या अनुषंगाने आज क्रिकेटच्या मैदानात देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसात देखील वुमेन्स IPLला सुरुवात झाली. पहिलाच सामना होता मुंबई इंडियन्स संघाचा, जिथे बाजी मारली. 1 चेंडू 5ची गरज असताना षटकार देखील बघायला मिळाला. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा हा चेंडू देखील चांगला राताळलाय. बघा, ही लाईन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्योतचा हा चेंडू अतिशय चांगला, खोलवर टप्प्याचा, शरीरापासून दूर, आणि ही लाईन जर तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही उत्कृष्ट गोलंदाज आहात. स्लॉक षटकामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. याचं उत्तम प्रात्यक्षिक तुम्हाला बघायला मिळतंय आणि धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे स्थिर आहे. धावसंख्या 28 वरती. तिसऱ्या षटकात, स्लॉक षटकात, जिथे फलंदाज आणि आपल्या भाषेमध्ये मारामारीचे मात्र चेंडू असतात, जिथे गोलंदाजानं त्याचं मात्र इथे स्किल मांडली, ज्याने त्याचं कौशल्य दाखवलं, चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. धावसंख्या फलकावरती आहेत 28. या पुढील चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता ज्योत दाखल झालाय. यावेळेस बॅट अँड बॉल मधला मात्र हा चेंडू होता, जिथे शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. बॅटचं मिसटाईम स्ट्रोक राहिला, कारण वेग जास्त होता चेंडूला आणि वेगासहित मात्र बीट केलं. परंतु शेवटच्या क्षणाला बॅटचा फ्लो जिथे ओपन केला होता तिथून मात्र एक हलकी एज घेतली. चेंडू शॉट पॉइंटला आला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 29 धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडू असतील. 4 षटकांचा क्रिकेट. या पुढील होणारा सामना सनरायझर्स नरपट विरुद्ध नरपट टायटन्स, नरपट इंडियन्स, 2 संघांमधला मात्र मॅच असेल. टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. यावेळेस बीमर पंचांनी मात्र दर्शवलं की हा चेंडू नो आहे आणि नशिबानं देखील साथ दिली. ती म्हणजेच आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाची चांगली गोलंदाजी दिसे करत होते, परंतु आता भरकटलेली लाईनवर लेंथमध्ये आलेत आणि चौकार आला. थँक्यू सो मच. पुढील चेंडू हा फ्री हिटचा बघायला मिळेल. आपण पाहू शकाल. बघा नीट, कारण येतोय फ्री हिट. या पुढील चेंडू मोठा फटका मात्र खेळलाय, जिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, परंतु फ्री हिटचा हा चेंडू असेल जिथे मात्र विकेट मिळणार नाही. दुसरीचा प्रयत्न राहिलाय. बघता बघता दुसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं पतन गॉन.
थँक्यू सो मच. शेवटचा बॉल असेल. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल हर्ष आलेत. आता हर्ष यांना आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. या पुढील चेंडू हर्ष. शेवटचा बॉल. बॅट अँड बॉलचा मात्र संपर्क होत नाही. इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाची देखील इथे समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या तपासून जर आपण पाहिली फलकावरती तर 35 धावा या धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. जिथे परेशची बॅटिंग, परेश बाद झाल्यानंतर धावांचा ओघ काही वाढला नाही आणि परेशने चांगली बॅटिंग केल्यानंतर जे युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. एक्सपिरियन्स देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगतोय? अनुभव खूप काही गोष्टी शिकवत असतो ज्या अनुषंगाने आपण पाहतोय. आता जे यंग फलंदाज आलेत त्यांना थोडंसं आपण पाहू शकाल स्ट्रगलचा इथून मात्र आता विषय राहिलाय. परंतु 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलचा खेळ कुठल्या रीतीने बघितला जाईल हे सांगण्यासाठी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. ਤੈਨੂੰ ਮੈਂ ਲਵ ਕਰਦਾ ਬੇਮਤਲਬ ਕਰਦਾ ਬਾਹੋਂ ਮੈਂ थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. यावेळेस नवीन गोलंदाजी मार्कवर सिद्धू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, अगदी अंतिम षटक. या अंतिम षटकात आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे ज्योत यानं गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी आता सिद्धू अगदी यंग टॅलेंट, अपकमिंग फ्युचर ऑफ नरपड आपल्याला पाहायला मिळतात आणि यंग टॅलेंटच्या हातामध्ये चेंडू शेवटच्या षटकातला सोपवलाय. म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथून आता त्याला एक चांगली भूमिका बजावावी लागेल. मिळालेली संधी, या संधीचं सोनं करावं लागेल. मी मगाशी देखील म्हटलं क्रिकेट आणि संधी ही खूप महत्त्वाची शब्द आहेत. कारण क्रिकेटमध्ये संधी मिळाली तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं खूप गरजेची भूमिका आहे. यस आपण पाहू शकाल आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता एक चांगलं सहकार्य देखील आम्हाला पाहायला मिळालं. कैलासवासी श्रीमती नलिनी प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री कुमार प्रभाकर पाटील उंबरगाव यांच्याकडून या स्पर्धेकरिता आपण पाहतोय 11,111 रुपयाची आर्थिक भरीव देणगी प्रत्येक महिला खेळाडूंकरिता प्रोत्साहनसाठी ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही खूप आभार मानतोय. आणि अगदी आपण पाहतोय तर त्याचबरोबर आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून जे आम्हाला पारितोषिक आलं, जे बक्षीस आलं, अर्थात आदरणीय सन्माननीय हर्षला राऊत मॅडम मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करीन आमचा निमिष शिवनाथ पाटील सरांना विनंती करतोय की हर्षला राऊत मॅडमांचं इथे आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकाल ज्यांनी या स्पर्धेकरिता खूप चांगलं सहकार्य केलं. कारण खऱ्या अर्थानं जाऊन पाहू शकाल दाते खूप महत्त्वाची भूमिका असते. तुम्हाला स्पर्धा खूप छान रीतीने बघायला मिळते. हर्षला राऊत मॅडमांचं मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल इथे यथोचित स्वागत सन्मान होतो आहे. ज्यांनी मात्र या स्पर्धेकरिता वेळ काढलं आठवणीत राहील असं मात्र सन्मान चिन्ह आणि मात्र गुलाब पुष्प देऊन प्रेमाचं प्रतीक पुष्प आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकाल मॅडमांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय. तत्पूर्वी जाऊया मॅचकडे. जिथे आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच दोन चेंडूंमागे मात्र धावा आल्यात त्या म्हणजे 6 स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात. 41-41 धावा. हा ट्रॅकरचा चेंडू राहिलाय जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र झेल सुटला आणि आपण पाहू शकाल निघून येतोय सरळ चौकार 4. स्वागत सन्मान देखील होत आहेत. आपण पाहतोय हर्षला राऊत मॅडमांचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती ती म्हणजेच 45-45 धावा. अर्थात चांगलं स्टार्ट. पहिल्याच मॅच मध्ये धावा येत आहेत ही खूप महत्त्वाची भूमिका राहिली. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक नौका गोलंदाज सिद्धू याच्यावरती मात्र आता आपण पाहतोय एक दबदबा ठेवलाय, वरचढ केलंय ती म्हणजेच फलंदाजांनी. एका बाजूला फलंदाज हर्ष आहेत, एका बाजूला विभव आहेत आणि विभवची बॅटिंग इथून चांगली राहिली. पुढील चेंडू हा ट्रॅकरचा चेंडू होता. विभवनं मात्र खेळलाय ऑन साईडला जिथे मात्र डिप स्क्वेअर लेग मधून खेळाडू पुढे सरसावत आहेत. बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण झाल्यात. पुढील होणारा सामना अगदी महत्त्वाचा सामना सनरायझर्स नरपड विरुद्ध नरपड इंडियन्स. दर्शन विनायक आम्हाला बघायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. खूप छान रीतीने मात्र आपण पाहतोय हा खेळ चालू आहे. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4 धावसंख्या 47. विभव हे फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतात. एका बाजूला स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्ष. बॅट अँड बॉल मधला संपर्क होत नाही. इथे मात्र सिद्धेय याने चांगला कमबॅक केलाय.
सिद्धे यांचा चांगला कमबॅक राहिला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावरती तर आता 47 या धावसंख्येवरती आहे. येणाऱ्या काळात आणखीन चेंडू बाकी असलेल्या षटकातला अगदी शेवटचा पुढील मॅचच्या टॉस करिता रेडी राहायचं. सनरायझर्स नरपड आणि नरपड इंडियन्स आपण टॉस बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे टॉस देखील करणार आहोत. अगदी आमचे प्रमुख मान्यवर देखील आहेत या स्पर्धेच्या पहिल्या मॅच करिता. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साईडला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही. चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये जिथून बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि मागे बॅकअप देखील चांगला मिळालाय. आता इथून तिसरीचा प्रयत्न होतोय. पाहूया या 3 धावा पूर्ण होतील का. तिसरीच्या प्रयत्नात परतीचा प्रवास करावा लागतोय. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस कडे जिथे सनरायझर्स नरपड आणि नरपड इंडियन्स यांच्यातला टॉस आपण करणार आहोत. तर पुढील मॅचच्या टॉस करिता मी सन्मान्य नरेंद्र राऊत सरांना विनंती करीन की या तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत इथे टॉस जिथे 2 संघ असतील. एका बाजूला सनरायझर्स नरपड आणि एका बाजूला नरपड इंडियन्स यांच्यातला मात्र एक महत्त्वाचा मॅच आणि महत्त्वाचा टॉस आपण करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 2 करणार असतील. नरेंद्र राऊत सर आपल्यासोबत जोडले जातील आणि अगदी त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. या विनायक दर्शन कुठे असतील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. आपला कर्णधार पाठवायचा आहे. नरपड प्रीमियर लीग 2024 पर्व 3 क्रिकेटचा रणसंग्राम सनरायझर्स नरपड संघ तुमचा कर्णधार पाठवायचा आहे. आणि एका बाजूला आपण पाहू शकाल नरपड इंडियन्स नरेंद्र राऊत सर आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या मॅचचा टॉस या पुढील मॅचचा टॉस. नरपड इंडियन संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या वर्षी तो कुमार होता आता श्री झालाय कारण यंदाच्याच वर्षात अगदी आपण पाहू शकाल ज्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. विनायक दर्शन आपल्याला पाहायला मिळतात. हेड्स आणि टेल मधलं हे बॅटल. इथून दुसऱ्या मॅचचा टॉस टेल्स इज कॉल आणि इट इज टेल्स. मी नरेंद्र राऊत सरांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न आहे. दर्शन खऱ्या अर्थानं 2024 आणि पर्व 3 ज्यामध्ये पहिला सामना आपण खेळताय ज्याची सुरुवात गोड झाली. टॉस आपण जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करतील. एकंदरीत 4 षटकांचा खेळ आहे. 4 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर पहिल्याच मध्ये चांगल्या धावा आल्यात. तुमचा मात्र प्रयत्न किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सनरायझर्स या संघाला. सनराइज संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत तर आम्ही त्यांना 4 ओव्हर षटकामध्ये 35 ते 40 धावाच्या दरम्यान थांबवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत ही नरपड प्रीमियर लीग आपण स्पर्धा पाहता. या स्पर्धेची वाट आपण कशी बघत असता. ही स्पर्धा मुख्यतः आम्ही 40+ खेळाडू त्यांच्यासाठी मुख्यतः आम्ही आयोजित केली होती. मागच्या वर्षी 1 दिवसामध्ये आम्ही सर्व सामने खेळवले होते परंतु त्यांचा आग्रह होता की आम्हाला चांगल्या षटकाच्या वर खेळायला मिळावेत म्हणून आम्ही यावर्षी 2 दिवसाचा खेळण्याचा निर्णय घेतला आणि 2 महिन्यापासून आम्ही खूप मेहनत घेत आहेत. निमिष पाटील, निखिल पाटील, हर्षिक पाटील, परेश आणि सर्व नरपड गावातील सर्व यंग खेळाडू 2 महिन्यापासून खूप मेहनत घेत आहे. ग्राउंड दुरुस्ती सांगा नाहीतर बाकी इतर स्पॉन्सर शोधणं हे शोधणं त्यासाठी सर्व मुलांचे मी खूप कौतुक आणि अभिनंदन करतो. यस धन्यवाद. आपण पाहतोय हा होता टॉस जिंकलेला कर्णधार अर्थातच विनायक दर्शन. तर जाऊया सनरायझर्स या संघाच्या कर्णधाराकडे. पहिलाच मॅच आपण पाहताय जिथे सुपर किंग संघानं ऑलमोस्ट 45 क्रॉस केलेले आहेत. तुम्ही मात्र बॅटिंग करणार आहात. त्यांनी म्हटलं की कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. किती धावांपर्यंत तुम्ही बॅटिंग कराल. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. आम्ही 40 पर्यंत तरी प्रयत्न करू. जेवढे जास्त होतील तेवढे आमच्याशी चांगलेच असणार आहेत कारण समोरचा संघही चांगला फलंदाजाचा संघ आहे. सगळे त्यांच्यामध्ये 5-6 फलंदाज फारच चांगले हार्ड हिटर बॅट्समन आहेत. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं असं आम्ही हे करू प्रयत्न करू. यस तुम्हाला देखील या मॅच करता शुभेच्छा. इन ॲक्शन मॅच चालू होईल. टॉस मात्र जिंकल्या दुसऱ्या मॅचचा जिथे आपण पाहतोय सनरायझर्स नरपड आणि नरपड इंडियन्स. नरपड इंडियन्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. जाऊया या पुढील मॅच करिता जिथे चालू असलेलं घमासान जिथे आता टायटन संघ उतरलाय बॅटिंग करिता.
चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आपण आजच्या दिवसात भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. टॉस चालू होता त्यावेळेला मात्र फलंदाज रेडी होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल झाला नव्हता. जास्त वेळ घेऊन नाही चालणार. आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर अर्थातच विलास राऊत साहेब देखील आहेत. ते सातत्याने मात्र प्रेम देत असतात. नरपड म्हटलं की मायेचं माहेर घर, कारण गेल्या वर्षीच मात्र इथे येणं झालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ज्यांनी भरपूर प्रेम पहिल्या वर्षात देखील दिलं, दुसऱ्या वर्षात देखील आम्ही इथे येतोय. या स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे. खूप छान आणि सुंदर अशी स्पर्धा. चला 12th मॅन इथे कुठे असेल तर प्लीज या. विनंती करीन की 12th मॅन आपल्या दोन्ही संघांच्या इथे यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल परेश. टार्गेटचा जर आपण विचार केला तर टार्गेट आहे ते म्हणजेच 50 धावा. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रतीक आहेत आणि एका बाजूला आपण पाहू शकाल ते म्हणजेच अनिरुद्ध आहेत. परेश यांचा मात्र पहिला चेंडू चांगला राहिला. इथून आपण पाहू शकाल खूप छान रीतीने पहिला चेंडू सुंदर लाईन और लेंथचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अर्थातच परेश, ज्यांनी भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे आणि अगदी ते गोलंदाजी मार्कवर. संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू, संघाचा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आणि फलंदाज ही भूमिका ते अदा करतात. यावेळेस पुन्हा एकदा अनिरुद्ध आणि प्रतीक ही जोडी आहे. प्रतीक मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि प्रतीक थोडंसं स्ट्रगल करतायत, कारण गोलंदाज परेश याच्याकडे ती क्वालिटी आहे. तो मात्र प्रथम नवीन कोरा फरीचा चेंडू कसा हाताळावा हे मात्र त्याच्याकडे एक चांगली क्वालिटी आहे, ज्या अनुषंगाने मात्र तो आता गोलंदाजी करतोय. या पुढील चेंडू अर्थात तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जिथे मात्र बटन पॅड मधला हा चेंडू अगदी चेंडूला ढकललं लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण मात्र झालं. तिसऱ्या चेंडू नंतर अनिरुद्ध याला स्ट्राईकला देखील यायला मिळालंय. या 3 चेंडू आणि 1 धाव अशी स्थिती. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रातला पहिला मॅच. अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. गौरव ठाकूर, शुभम राऊत, हर्ष पाटील सालवडवरून मात्र बिलॉंग करतात आणि खूप छान पद्धतीनं ते स्वतः खेळाडू देखील आहेत. आणि आता आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. पुढील चेंडू यावेळी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. अनिरुद्ध यानं पहिली धाव इथे आत्मविश्वासाची एक जमवली, कारण सिंगल डबल ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. पुष्कर पाटील आपल्याला बघायला मिळतात. युवा वाडवर प्रीमियर लीग पाहिली, उमरोईचं मैदान पाहिलं की या अशा दिग्गज खेळाडूंची आठवण सातत्याने होते. यशोधन देखील असतील, असे दिग्गज खेळाडू आहेत. परेश आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन विनायक असतील. नरपड म्हटलं की क्रिकेटचे दिग्गज रथी महारथी याच गावातून आपल्याला बघायला मिळतात. पुढील बॉल यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू अगदी हातातून स्लिप झाला, जिथे मात्र हा चेंडू डेड घोषित केला जाईल. नवीन कोरा फरीचा चेंडू हाताळणं ही देखील तुमच्याकडे कला असावी लागते, ज्या अनुषंगाने परेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलाय. चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावसंख्या फलकावरती 2. नरपट प्रीमियर लीग 2024चा आजचा पहिला दिवस. 2 दिवसाचा मात्र हा रणसंग्राम आपल्याला आजचा पहिला दिवस अनुभवायला मिळतोय. ऑन साईडला क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेतोय. मी म्हटल्याप्रमाणे ज्याच्याकडे ही क्वालिटी आहे, पहिलं षटक कसं हाताळावं परेशने मात्र भरपूर वर्ष क्रिकेटला दिलेली आहेत आणि ज्या अनुषंगाने तो आता गोलंदाजी करतोय. चांगली गुड लाईन और गुड लेंथनं गोलंदाजी करतात. बघा, तुमच्याकडे योग्य वेग नसला चालेल, तुमच्याकडे चांगली लाईन और लेंथ असणं गरजेची भूमिका आहे आणि तेच बघायला मिळतं. या पुढील चेंडू गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जिथे मात्र आपण पाहू शकाल चेंडूला ऑन साईडला वळण दिलं अगदी मिड ऑनला आणि तिथून क्षेत्ररक्षक मात्र पुढे पोहोचतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं संपलं, ज्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 3. 50 धावांचा पटला करायचा आहे. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. चला, पंच देखील टाइम कडे लक्ष देतील. जर पहिली 3 षटकं आपण पाहतोय फेकून झाली नाहीत 15 मिनिटात पहिली 3 षटकं, तर चौथ्या षटकाला एक खेळाडू हा मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. आता फक्त क्रिकेट याला क्रिकेट म्हणून चालणार नाही. क्रिकेट हे खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही. क्रिकेटला एक वेगळी उंची, क्रिकेटला एक वेगळी ओळख मिळाली. याच टेनिस बॉल क्रिकेटला एक भरपूर पसंती, या टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर मागणी वाढलेली आहे, कारण आज टेनिस बॉल हा सर्वाधिक बिझी, क्रिकेटमधला सर्वाधिक बिझी शेड्यूल कुठला तर हा टेनिस बॉल. ज्या टेनिस बॉलला मात्र खूप जास्त पसंती मिळते. जाऊया मॅचकडे. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. 16व्या मिनिटात चौथं षटक लागलं तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. वेळेचं महत्त्व जाणता आलं पाहिजे. वेळ खूप महत्त्वाची भूमिका आहे. या पुढील चेंडू आणि षटक क्रमांक 2चं नमितोष.
हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, चेंडूला मात्र डीप पॉइंटला ढकललाय, जिथे चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार. यस, आपण पाहू शकाल धीरज पटेल अगदी सकाळच्या सत्रात आपल्याला श्रवण इंद्रियांना तरोताजा करणारं सॉन्ग ऐकवतायत. पाटील नेटवर्कची एंटायर टीम, स्वतःच नितेश पाटील हे देखील आलेत. पाटील नेटवर्क फक्त पाटील नेटवर्क म्हणून चालणार नाही, तर हे ब्रँड झालंय. एक साधी सुरुवात मोबाईल पासून केली नितेश पाटील यांनी. खडतर प्रवास राहिला. कुठलीही चांगली गोष्ट आणि चांगली लेवल गाठण्याकरिता तुमच्याकरिता आपण पाहतो सुरुवातीचा काळ हा स्ट्रगलचा असतो, जो नितेश पाटील यांनी मात्र या लाईव्हच्या नेटवर्कमध्ये येत असताना, लाईव्ह या संकल्पनेत येत असताना पाहिला आहे. आणि आज मात्र आपण पाहू शकाल तर तब्बल 1 लाख सबस्क्रायबरच्या जवळ पोहोचलेलं नेटवर्क पालघरमधलं कुठलं असेल तर पाटील नेटवर्क. आणि आज त्यांचेच सर्वा नितेश पाटील देखील आमच्यापर्यंत आलेले आहेत. आणि खूप कमी आता योग असतो. सुरुवातीच्या काळात आम्ही भरपूर वेळा मिळायचो, परंतु आता सर्वाधिक बिझी शेड्यूल असतं पाटील नेटवर्कचं. एका टायमाला 7-7 सेटअप चालवायचे, तारेवरची कसरत आहे. सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, सगळी जी टीम असते ती मॅनेज करावी लागते, ज्यामध्ये एक जुनं जाणतं नाव पाटील नेटवर्क्सला जोडलेलं आज आपल्यामध्ये आहे अनुराग चव्हाण. यांचा देखील मी उल्लेख करीन, जो एक उत्कृष्ट कॅमेरामॅन. कारण स्पर्धा मोठमोठ्या होतात जिथे मागणी असते की कॅमेरामॅन अनुराग आहे का, आणि हे देखील तुम्हाला कमवावं लागतं. बघा, हे सहज होत नाही. तुम्ही सुरुवात कुठे केलेली असते, परंतु तुम्ही काय मिळवलंय, तुम्ही काय कमावलंय, ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि अगदीच अनुराग चव्हाण देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. स्कोरकार्डला धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 7-43 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 17 बॉल, 43ची गरज आणि 17 बॉल. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर नमितोष आला. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा राहिला, जिथे आपण पाहतोय फलंदाज प्रतीक याने मात्र रंग उधळले. डीप पॉइंटला मात्र खेळाडू कोणी नव्हते. शॉर्ट पॉइंटच्या वरून क्लिअर केला चेंडूला. पुन्हा एकदा मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडून मात्र हा चेंडू स्क्रोल केला जाईल. दुसऱ्या चेंडूचा वेध घेत असताना फलंदाज प्रतीक याला बीट केलं. एक तेरी तो एक मेरी, यावेळेस हेच खेळ आपल्याला बघायला मिळतात. चेंडूंचा खेळ झालाय 2 धावसंख्या फलकावरती 7. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 8 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 7 वरती स्थिर आहे. खूप सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या पुढील चेंडू ओव्हर दी स्टम्प्स. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे आपण पाहतोय स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवतात. पंचांकडे अपील झाली, परंतु बॅटची बाहेरील कट साठलंय असं फलंदाज म्हणाले. गॉन. आलू काला पुरी घालवला आलू मी तेरा तेना जग मग भेटली सेना आलू मी तेरा तेना जग मग भेटली सेना. नदीवर येना ते उंबराचे झाड. यावेळेस जर आपण पाहिलं तर ज्योत येत आहेत, जे मात्र दाखल झालेत. फलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. डाव्या हाताचे फलंदाज आपण पाहू शकाल जे नुकताच दाखल झाले. थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, कारण धावसंख्या 50च्या मागे तुम्ही धावताय तर तुम्हाला सुरुवात देखील चांगली करावी लागेल. कारण 50 धावांचं एक मोठं डोंगर तुम्हाला चढायचं आहे, 50 धावांची एक मोठी इमारत तुम्हाला बांधायची आहे. तर तुमचा पाया बांधणी बेस खूप महत्त्वाची भूमिका होती, परंतु बेस बांधतानाच मात्र एक मोठा झटका मिळाला. अर्थातच प्रतीक याला देखील परतावं लागलं, परंतु आता दाखल झालेला फलंदाज ज्योत याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, ज्याच्याकडे ती क्षमता आहे. फक्त इथून म्हणून चालणार नाही, तुम्हाला तुमच्या मैदानाच्या आतमध्ये ते कौशल्य मांडावं लागेल. गोलंदाजी मार्कवर नमितोष याने मात्र अगदी 3 चेंडूंचा खेळ फेकलाय, जिथे धावसंख्या पहिला चेंडू वगळता चांगली गोलंदाजी राहिली, म्हणजे 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू ओव्हर दी स्टम्प्स. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल फटका खेळला, पण जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देतात की काय. फलंदाज ज्योत यांना देखील परतीचा प्रवास करावा लागतोय. गॉन. महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. हो रहा है
है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर दाखल झाले ते म्हणजेच दिलेश. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4. येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडू येणं बाकी असतील. पुढील होणारा सामना सनरायझर्स नरपड विरुद्ध नरपड इंडियन्स. अगदी नरपड इंडियन्सच्या संघाच्या कर्णधारानं मात्र भूमिका मांडली की मागच्या वर्षी आम्ही एका दिवसात सर्वच सामने खेळवले होते, परंतु 40+ क्रिकेट ज्यांना प्रामुख्यानं खेळायला मिळालं पाहिजे. कारण आज 40+ म्हटलं की मग रिटायरमेंटचे दिवस असं म्हटलं जातं क्रिकेटच्या पासून, परंतु 40+ क्रिकेट देखील आज भरपूर चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. आपल्या पालघर जिल्ह्यातला देखील एक 40+ चांगला संघ आहे, ज्यामध्ये आपल्या बोईसर विभागातले आसिफ असतील, इलियास असतील. यावेळेस आपण पाहू शकाल हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली. या स्पर्धेची हॅट्रिक नमितोषच्या नावावर राहत आहे. पहिल्या चेंडूवर यष्टिरक्षकाने कॅच घेतला, तदनंतर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कव्हरमध्ये कॅच टिपला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आता ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला कॅच टिपलाय. गॉन. होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडी भर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोशे आपण आखारात नीच हुनाय बायकोची गटगट मी ऐक हुनाय दुसरी आणायल एकलाच जाय कशी बसी. थँक्यू सो मच. समीर राऊत गोलंदाजी मार्कवर येतात. बॅट्समन बॅटिंग एंडला आपण पाहू शकाल समीर राऊत आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी या षटकातला देखील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि नमितोष आपण पाहतोय ज्याने मात्र हॅट्रिक देखील या स्पर्धेची नोंदवली. शमीक आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा चौथा देखील मिळेल का? इथे आपण पाहतोय झेल टिपला जाईल आणि चौथा विकेट नमितोषच्या नावावर. क्या बात आहे. पहिल्या षटकात या स्पर्धेचा स्पेल हाताळत असताना पहिल्या षटकात मॅचचं मात्र स्वरूप बदललं, मॅचचे रंग बदलले आणि नमितोष याने मात्र आपण पाहतोय त्याची क्वालिटी मांडली. गॉन. बाजारात असेल तर सुकाला चर बाजारात असेल तर सुकाला चर. थँक्यू सो मच. यावेळेस जर आपण पाहिलं तर शुभम मात्र दाखल झालेत आणि या गोलंदाजी मार्कवर विभव. फलंदाज शुभम, गोलंदाजी मार्कवर विभव. नमितोषची गोलंदाजी ज्याने 4 विकेट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एकाच षटकात मिळवले. नरपड वाडवळ प्रीमियर लीग 20-24 पर्व 3. विभवला आपण पाहू शकाल जे मात्र दाखल झालेत आता गोलंदाजी मार्कवर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अनिरुद्ध हे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जे निश्चित स्वरूपात आतापर्यंत बॅटिंग करतायत आणि अनिरुद्ध यांना मात्र इथून वेळेच्या आत रंग बदलावे लागतील कारण 50 धावांचं मोठं पाठलाग आहे. जिथे धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 वरती. यावेळेस आपण पाहतोय सिंगल मिळाले, दुसरीचा प्रयत्न राहिलाय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होतील. या धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच फलकावरती 9 धावा. तिसऱ्या षटकाला प्रचारण झालं. गोलंदाजी मार्कवर विभव आलात आणि विभव यांनी मात्र पहिला चेंडू हाताळला जिथे दुहेरी धावेमध्ये अनिरुद्ध यांनी कन्वर्ट केलं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9. या पुढील चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं. चेंडू मात्र अगदी आपण पाहतोय पायावर होता. दिशा से भटके तो इधर पडेंगे फटके आणि तेच बघायला मिळालंय का? बघता बघता आपण पाहतोय क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला चांगलं झालं. फक्त लेग ग्लान्सच्या माध्यमातून या फटक्याला वळण दिलं होतं. धावसंख्या 2 ने आकार घेतली, धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 11. पहिल्याच दोन्ही चेंडूंवर 2-2 धावा आल्या आणि आपण पाहू शकाल अगदी या सकाळच्या सत्रामध्ये आपण खूप सुंदर असे सामने पाहतायत ज्यामध्ये पहिलाच मॅच एका बाजूला सुपर किंग एका बाजूला टायटन आणि टायटन संघ आता 50 धावांचा पाठलाग करत असताना अनिरुद्ध हा त्यांचा महत्त्वाचा फलंदाज आहे ज्याला इथून मात्र गिअर अप करावं लागेल, इथून स्पीड अप करावं लागेल, गाडीला मात्र एक चांगल्या वेगामध्ये हाकावं लागेल. यावेळेस फटका खेळला आहे जिथे आपण पाहतोय फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय, जिथे क्षेत्ररक्षण होईल डीप मध्ये मात्र चेंडू जाऊन स्लो झालाय. आउटफील्ड थोडी स्लो आहे या मैदानाची आणि जिथे आपण पाहू शकाल
कैलासवासी रोहित किसन पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय प्रतीक किसन पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार जो फलंदाज आणेल त्याच्याकरिता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा सकाळच्या सतत आता बक्षिसांची खैरात आपल्याला बघायला मिळेल. नरपट प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य आहे जिथे मात्र आपले युवा जर चांगलं क्रिकेट खेळत असतील त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना ऊर्जा देण्याचं काम जे मात्र करतात. यावेळी चेंडूला मात्र डीपमध्ये ढकललंय जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि आपण पाहू शकाल खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. दोघांनी देखील ते मात्र आपण पाहतोय एक धाव सेव्ह करण्याचं काम केलंय. बघता बघता 3 धावा देखील पूर्ण झाल्या. या 3च्या साह्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 34 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळालंय आतापर्यंत. या षटकात जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी विभव देखील करतात आणि या पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर नमितोष यानं भरपूर चांगली गोलंदाजी केली. तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर विभव आलेत ज्यांनी 4 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 16-16. 34ची गरज. चेंडू आहेत तुमच्याकडे 8 चेंडू आणि 34 धावांची गरज. म्हणजेच येणाऱ्या काळात तुम्हाला 8 मध्ये 6 षटकार फेकायचे आहेत आणि ते मात्र येतील का हा देखील प्रश्न आता तेवढाच चर्चेचा राहिलाय. नरपट प्रीमियर लीग 2024 पर्व 3 या स्पर्धेचा कट करायचा प्रयत्न राहिला परंतु इथून बॅट अँड बॉल मधला संपर्क होत नाही. चेंडू मात्र येईल डॉट. आता 7 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 34ची. येणाऱ्या काळात 6 षटकार तुम्हाला टोटावावे लागतील. भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. पुढील होणारा मॅच सनरायझर्स नरपड विरुद्ध नरपड इंडियन्स. विनायक आपल्याला बघायला मिळतील इन ॲक्शन. पुढील मॅच मध्ये लगातार 3 षटकार जर आले तर किसन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतीक किसन पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. यावेळेस फटका आलाय. लेट टू लेट परंतु ॲक्युरेट. इथून चेंडू निघून जाईल का चौकारापर्यंत. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या चेंडूकडे फक्त बघत राहावं लागेल. आलाय चौकार. 4. उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. जग के कोई रीत न जाने मैं तो बस तेरी कोई दीवानी. मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. छोड़ा ये घर बार मेरा ओ मखना वे मखना और तू ही है संसार मेरा ओ मखना वे मखना. ये पागल सा है प्यार मेरा ओ मखना वे मखना. छोड़ा ये घर बार मेरा ओ मखना. सुबह सी रात हूँ जब से मिला है तू दिल को मिला सुकून. तू ही राह मेरी तू ही सफर है तेरी बाहों में अब मेरा घर है. चैन न जाने दर्द न जाने दिल तो बस दिल को पहचाने. मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. छोड़ा ये घर बार मेरा मखना वे मखना. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा 6 चेंडू आणि आता आपण पाहतोय 32ची गरज आहे जिथे गोलंदाजी मार्कवर 30 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओमकार आलेत. यावेळेस ओमकार यांनी मात्र पहिला चेंडू हाताळला. आपण पाहतोय अनिरुद्ध यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. बघता बघता आपण पाहतोय इथे शुभम विकेट सॅक्रिफाईस करतात कारण आपला महत्त्वाचा खेळाडू अनिरुद्ध आहे आणि त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं ही खूप महत्त्वाची भूमिका राहिली. इथं विकेट देखील मिळाला आणि शुभम याला परतीचा प्रवास करावा लागतोय. आता 5 बॉल असतील आणि धावा 29 जमवायच्या आहेत म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे षटकार ही भूमिका तुम्हाला तेथून अदा करावी लागेल. धावा होऊ शकतात परंतु मी करेन आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. आत्मविश्वास ही भूमिका देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आणि येणाऱ्या काळात आपण पाहू शकाल अनिरुद्धकडे ती क्वालिटी आहे फक्त ती मांडावी लागेल. पुढील होणारा सामना एका बाजूला सनरायझर्स तर दुसऱ्या बाजूला इंडियन्स अर्थातच नरपड इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स नरपड यांच्यातला मॅच आपल्याला बघायला मिळेल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा मात्र रंग घेत आहे आणि अगदी पहिला दिवस या स्पर्धेचा. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न नरपड
ग्रामस्थांचा असतो, कारण आपण पाहू शकाल गेल्या वर्षी आपण पाहिली तर एका दिवसात ही स्पर्धा संपन्न झाली होती. आज जर आपण पाहिलं तर 2 दिवसांची मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी 7 चेंडू मात्र आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळतात आणि भरपूर वेळानंतर मला तरी वाटतं हा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. तर या स्पर्धेचा जर आपण पाहिला तर एकंदरीत पहिलाच व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय ओंकार शेवटचं षटक ऑन साईडला खेळायचं होतं. पंचांकडे लाऊड अपील, पंच मात्र नॉट इंटरेस्टेड. इथून सिंगल मिळतंय. अनिरुद्धच्या बॅटमधून मात्र फटके आले नाही. मोठ्या फटक्यांसाठी त्याला जाणलं जातं, परंतु त्याची बॅट शांत राहिलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर स्कोर कार्डला आता जाऊन पोहोचतंय ती म्हणजे 23 धावा. जे धावफलकावरती 50 धावांचं तुम्हाला पाठलाग करायचं होतं. एक मोठं असं मात्र टार्गेट होतं, परंतु टार्गेटचा पुरेपूर मात्र इथून एक समाचार घेता आला नाही. कहा पे निगाय कहा पे निशाणा. टोटली आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बॅटचा ब्लेड ओपन बंद केला, परंतु चेंडू येणं थांबलं होतं. अगदी आपण पाहू शकाल आता हाणामारी आणि मारामारी या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरे ऑप्शन देखील नाहीत. या मॅचमध्ये फक्त औपचारिकता आपल्याला बघायला मिळते. जिथे सुपर किंग या संघाने सांगितलं की आम्ही का किंग्स आहोत, तर ही आमची क्वालिटी राहिलेली आहे. पंचांनी 2 हात समांतर केले. यावेळेस व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. या व्हाईटनं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 24-26 धावांची गरज. टॉस मात्र जिंकला, प्रथमतः स्वीकारलं ते म्हणजे क्षेत्ररक्षण, ते म्हणजेच नरपट इंडियन्स या संघानं. एक बलाढ्य संघ पुष्कर पाटील आणि विनायक दर्शन यांचं देखील आपण पाहतोय. हे 2 खेळाडू एकत्रित असतील आणि एक चांगलं बॅटल देखील बघायला मिळेल. पुढील बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र चेंडूला खेळलं ऑन साईडला. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावत असताना सिंगल देखील मिळाली. शेवटचा बॉल, लास्ट बॉल असेल या षटकातला. पुढील होणारा मॅच खूप महत्त्वाचा आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, माफ करा, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण यामध्ये आपण वाईट देखील बघायला मिळाले, 2 बॉल वाईट देखील पाहायला मिळाले. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय आता आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू आणि रुद यांचा मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. या मॅचमध्ये फक्त औपचारिकता. खऱ्या अर्थानं सुपर किंग या संघानं बाजी मारलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण एका चेंडूचा खेळ बाकी आहे जिथे भरपूर धावा जमवायच्या आहेत. स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 26 म्हणजे 24ची गरज आणखी नाही. 1 बॉल आणि 24 धावांची गरज. सुंदर रीतीने गोलंदाजी हाताळली आणि इथे सुपर किंग संघाचा बोलबाला राहिला, ज्यांचं मात्र इथे अभिनंदन. जिंकलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो सुपर किंग. पुढील होणारा मॅच एका बाजूला नरपड इंडियन्स, एका बाजूला सनरायझर्स नरपड. आणि सनरायझर्स नरपड संघ बॅटिंग करेल आणि इंडियन्स संघ आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. तर या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल ज्यांनी